आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि 5 राज्यांमध्ये नेमकं काय होतं हे आपण पाहणार आहोत। प्रामुख्याने पश्चिम बंगालच्या आकड्यांवर नजर टाकायची, पण महाराष्ट्रामध्ये पंढरपूर विधानसभेची पोटनिवडणूक होती आणि इथे सुद्धा अतिशय चुरशीची लढाई सुरू आहे। 11वी फेरी पूर्ण झाली आणि 11व्या फेरीचे जे कल हाती आले त्यानुसार भाजपचे समाधान आवताडे आघाडीवर आहेत। समाधान आवताडे यांना साधारण 1503 मतांची आघाडी आतापर्यंत मिळाली आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे भगीरथ भालके हे पिछाडीवर आहेत। त्यामुळे नेमकं काय होतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। भाजपचे समाधान आवताडे हे आघाडीवर आहेत। एकूण 32 ते 35 फेऱ्या मतमोजणीच्या इथे होणं अपेक्षित आहे आणि त्यामुळे दुपारी 12:30 ते 1 किमान होतील। या पंढरपूरच्या पोटनिवडणुकीचा निकाल पूर्णतः स्पष्ट व्हायला किंवा चित्र स्पष्ट व्हायला असं दिसतंय, पण पहिल्या 2-3 फेऱ्यांमध्ये भगीरथ भालके हे आघाडीवर होते, पण नंतर स्थिती बदलली आणि पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसह सर्व राज्यातल्या विधानसभा निवडणुकांचे अचूक वेगवान निकाल, अर्थात क्षणाक्षणाला बदलणारे आकडे आणि त्याचं विश्लेषण तुम्ही फक्त न्यूज 18 लोकमतवर पाहू शकता। विलास, पंढरपूरमधली सुद्धा निवडणूक औत्सुक्याची आहे आणि इथे मास्क, सभेला असणारी उपस्थिती यावरनं सुद्धा आरोप प्रत्यारोप झाले, पण शेवटी प्रत्येकाने जोरात प्रचार तर केला। प्रचार जोरात केला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता 11व्या फेरीपर्यंतचं जे मार्जिन आहे ते मार्जिन 1,500। आमदारकीच्या निवडणुकीमध्ये 1,500चं मार्जिन म्हणजे हे काही फार मोठं मार्जिन नाहीये। याचा अर्थ प्रत्येक फेरीत मागे कोणीतरी जात आहे, पुढे कोणीतरी जात आहे। किती चुरशीची ही निवडणूक होते हे स्पष्टपणे दिसतंय। एक जरी जागा असली म्हणजे पोटनिवडणुकीची ही जागा आहे, सरकारवर त्याचा कुठलाही परिणाम होणार नाही हे जरी असं असलं तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपनं मात्र ही जागा अत्यंत प्रतिष्ठेची केलेली होती। भगीरथ भालके यांच्या निधनाच्या नंतर ही पोटनिवडणूक लागली आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं या संपूर्ण परिसरामध्ये संपूर्ण यंत्रणा कामाला लावलेली आणि पूर्णपणे ताकद झोकून दिलेली होती। भाजपनं सुद्धा अतिशय आपली ताकद तिथं झोकून दिलेली होती आणि त्याचाच परिणाम असा दिसतोय की अत्यंत अटीतटीची ही निवडणूक तिथं होताना दिसते आपल्याला। खरं आहे, साधारण कोणत्याही आमदाराच्या निधनानंतर तिथली निवडणूक ही बिनविरोध करण्याची एक अलिखित प्रथा आपल्याकडे आहे, पण यावेळेला मात्र राज्यातल्या आरोप प्रत्यारोपांच्या सगळ्या स्थितीनंतर थेट निवडणूक झाली आणि आपल्यासोबत आपले काही मान्यवर आहेत ज्यांना या विषयात आणखीन काही मुद्दे मांडायचे आहेत। आपल्यासोबत देशपांडे सर। देशपांडे सर, पंढरपुरात काय होणार? मिलिंद, पंढरपूर विधानसभा मतदारसंघाची जी पोटनिवडणूक आहे त्याच्यामध्ये खरं म्हणजे भालकेंच्या निधनाचा जो एक म्हणजे सहानुभूतीची लाट असते ती असायला पाहिजे होती, परंतु असं आहे की पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे 2 स्वाभाविक विभाग पडतात। एक पंढरपूर शहर आणि त्याची 22 गावं आणि मंगळवेढा शहर आणि 80 गावं। या 80 गावांपैकी 35 गावं अशी आहेत की ज्यांच्यामध्ये पाण्याचा प्रश्न मोठा गंभीर आहे आणि 55 गावं अशी आहेत की ज्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर सधन शेतकरी आहे, पाणी उपलब्ध आहे, पण 35 गावं जी आहेत ती पाण्यापासून वंचित आहे। आणि मला असं वाटतं की ही जी निवडणूक आहे ही सहानुभूतीच्या लाटेच्या ऐवजी या 35 गावांना जे पाणी मिळत नाहीये, त्यांच्या हक्काचं पाणी त्यांना मिळत नाहीये, या प्रश्नावरती जास्त केंद्रित झाली। आणि मला असं वाटतं की माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवेढ्यामध्ये जी सभा घेतली आणि त्यांनी जाहीर केलं की तुम्ही समाधान आवताडे यांना निवडून द्या, मी खाली यांचा कार्यक्रम करतो, राज्यामध्ये कार्यक्रम करतो आणि या 35 गावांना केंद्राकडून पैसे आणून पाणी पुरवठा करतो, ही माझी जबाबदारी। मला असं वाटतं की ती जी गोष्ट आहे, त्यांचं जे आश्वासन आहे ते काम करताना दिसतंय। आता मी जसं बघतोय तर तसं 13वी फेरी झाली आणि 2,500 मतांनी आवताडे हे पुढे आहेत 1,500 मतांनी। पंढरपूर आणि जी गावं आहेत त्याच्यामध्ये दरवेळी भगीरथ भालके हा आघाडीवर असायचे, पण यावेळेला आवताडेंची मतं आणि परिचारकांची मतं ही बहुधा एकत्र व्यवस्थित एकमेकांना डायव्हर्ट झालेली दिसत आहेत आणि पर्यायाने आता तिथं समाधान आवताडेच्या ज्यावेळेला मंगळवेढा आणि त्याचं शहर आणि गाव सुरू होईल। तुम्ही म्हणताय त्यात तथ्य असेलही, कारण तुम्ही जमिनीवरची परिस्थिती काय आहे, प्रत्यक्ष गावागावांमध्ये काय चर्चा झाली हे तुम्ही पाहिलेलं आहे, पण साधारण 32 ते 35 फेऱ्या आहेत त्यामुळे आणि 1500चं अंतर हे तसं खूप अंतर नाही पण अगदी कमीही नाही, त्यामुळे पाहूयात पुढच्या एक 10 फेऱ्यांमध्ये काय मला असं सांगायचं आहे हो
मला मला एक मिनिटात तुम्हाला असं सांगायचं आहे की आता जे सुरू आहे ते पंढरपूर शहर सुरू आहे की जिथे अवताडे भालकेंचं जास्त वर्चस्व खरंय. होतं तिन्ही निवडणुकांमध्ये. परंतु यावेळेला जर परिचारकांची मतं त्यांना येऊन मिळत आहेत तर याचा अर्थ असा की मागच्या वेळेला जेव्हा 2014 आणि 2019ला अवताडेंना मंगळवेढा आणि शहर परिसरात मोठ्या प्रमाणावर मताधिक्य होतं 1 क्रमांकाचं. तर याही वेळेला 18व्या फेरीनंतर जेव्हा मंगळवेढा शहर आणि मंगळवेढा परिसर सुरू होईल त्यावेळेला ही आघाडी मला असं वाटतं अवताडेंची जास्त वाढेल आणि ही शक्यता दाट आहे. ठीक आहे, वीरेंद्र उत्पात आहेत आपल्यासोबत. विलास, वीरेंद्रकडे जाऊयात. वीरेंद्र, खरं तर पंढरपूरमध्ये जेव्हा भारत भालके यांच्याबद्दल बोललं जायचं तेव्हा त्यांच्याकडे करिश्मा आहे, करिश्मॅटिक नेते तिथले ते असं म्हटलं जायचं. पण त्यांच्या निधनाच्या नंतर तो करिश्मा त्यांच्या मुलासोबत आलेला दिसत नाहीये. लोकांनी तो विश्वास त्याच्यावरती तितक्या प्रमाणात दाखवला नाही असं आता तरी दिसतंय, कारण सहानुभूतीच्या लाटेत खूप मोठ्या मार्जिननं आतापर्यंत सीट आलेले आपण बघितलेले आहेत. काय नेमकं कारण आहे? भाजपनं मोर्चे बांधणी लोकसभेला जशा पद्धतीने केलेली होती, मोहिते पाटलांना सोबत घेतलं, परिचारक त्यांच्या सोबतच होते, ही सगळी मोठ बांधण्यात भाजप यशस्वी ठरतोय असं म्हणायचं? विलास, निश्चितच तुम्ही जे काय उदाहरण दिले आहे, करिश्मा मॉडेल पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये नेतृत्वाचे काही मॉडेल सांगितलेले आहेत. त्यातलं करिश्मा मॉडेल मध्येच भारत भालके यांचं नेतृत्व होतं आणि त्याचे जे ड्रॉबॅक्स असतात किंवा त्याचे जे दुष्परिणाम असतात की ते नेतृत्व संपले की त्याच्याबरोबर त्यांची संघटनेचं नियंत्रण नसलं तर आणि त्यांची फळी तयार केली नसली तर ती ढासळती. त्याचप्रमाणे पंढरपूर मध्ये झालेला आहे. आता 15व्या फेरीचा निकाल आपल्या हाती आलेला आहे आणि 3800 मताने भाजपचे समाधान अवताडे हे आघाडीवर आहेत. आणि सांगितल्याप्रमाणे की पंढरपूर ग्रामीण आणि आता शहर अशी मतमोजणी संपलेली आहे आणि आता हळूहळू मंगळवेढा ग्रामीणकडे ही मतमोजणी जे बूथ आहेत त्यांची चालू होणार आहे आणि नंतर मंगळवेढा शहर. त्यामुळं अवताडेंना भूमिपुत्र असल्याचा फायदा होणार आहे असं एकंदरीत दिसत आहे आणि अवताडे अजून आघाडी घेतील असं एकंदरीत चित्र या निवडणुकीच्या आत्ताच्या निकालावरनं तर वाटत आहे. विलास सर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. निश्चितच पंढरपूरची ही निवडणूक खूप महत्वाची प्रतिष्ठेची केलेली होती. भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं, राष्ट्रवादीनं तर संपूर्ण आपली यंत्रणा तिथं फक्त शरद पवारांचा अपवाद वगळला तर जवळपास सगळी बडी नेते मंडळी ही तिथं प्रचाराला मैदानात उतरलेली होती. संपूर्ण ताकद त्यांनी झोकून दिलेली होती आणि तसंच भाजपनं सुद्धा देवेंद्र फडणवीसांपासून बाकीचे सगळे महत्वाचे नेते सुद्धा मैदानात उतरवलेले होते. आपण आता आपल्या बाकीच्या चर्चेकडे वळूया. सोलापूरवर तर आपली पंढरपुरात काय होतं याच्याकडे आपली नजर असणार आहे, पण बाकीच्या 5 राज्यांमधल्या ज्या निवडणुका आहेत तिथे कशा पद्धतीनं आकडे समोर येत आहेत त्याकडे जाऊयात. आपल्याकडे मॅजिक वॉल तर आहे, पण आपण आपल्या 4ही मान्यवरांची पुन्हा एकदा थोडक्यात ओळख करून देऊ. श्रीकांत देशपांडे आपल्यासोबत आहेत, ज्येष्ठ पत्रकार. किरण तारे आपल्यासोबत आहेत, ज्येष्ठ पत्रकार. त्याच्यानंतर भाजपचे आमदार आणि नेते अमित साटम आपल्यासोबत जोडले गेलेत. अमितजी स्वागत आहे. आणि किशोर तिवारी आपल्यासोबत आहेतच. किशोरजींनी सकाळी म्हटलं होतं शस्त्र टाकली का काय असं वाटलं होतं, पण आता शस्त्र परत बाहेर आली, कारण टीएमसी 200च्या उंबरठ्यावर आली. आता किशोरजींना कदाचित आपला आवाज पोहोचत नाही. किशोरजी, आवाज येईल तुमच्यापर्यंत, पण अमित साटमकडे आपण जाऊयात. अमित, माझा आवाज पोहोचतोय? हो, येतोय. हा, 90च्या उंबरठ्यावर थांबले भाजप. आधी सुरुवातीला वाटत होतं आघाडी घेईल, पण आता तृणमूलची सत्ता येणार हे जवळपास स्पष्ट होत चाललंय. 90 मध्ये गेली काय असं म्हणाल? नाही, मला असं वाटतं की अजून दुसऱ्या आणि तिसऱ्या आणि चौथ्या राऊंडच काउंटिंग तिकडे बंगालला सुरू आहे. त्यामुळे हे अर्ली ट्रेंड्स आहेत आणि अर्ली ट्रेंड्स मध्ये जसं आपण बिहारच्या निवडणुकीमध्ये बघितलं असेल आसपासनं 4-5 महिन्यापूर्वी, त्यावेळेला अर्ली ट्रेंड सकाळी 11-12 वाजता काही वेगळे होते आणि नंतर दुपारी 1च्या नंतरचं चित्र हे वेगळं होतं. त्यामुळे आता काही फायनल रिझल्ट वरती कॉमेंट करण्याकरता फार लवकर असेल असं मला वाटतं. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा की गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 2016 मध्ये भारतीय जनता पार्टीच्या 3 जागा होत्या आणि आता 3 जागांपासून 100च्या वरती किंवा जे काही आता आकडे दाखवले जात आहेत, लीड्स आहेत, त्याच्यापर्यंत भारतीय जनता पार्टी 100% पेक्षा जास्त राईजनी ही मजल मारते. ही फार मोठी अचिव्हमेंट आहे असं मला वाटतं. आणि 5 वर्षाच्या स्पॅन मध्ये एखाद्या पक्षाने एखाद्या राज्यामध्ये जिथे फार भारतीय जनता पार्टीचं काही अस्तित्व नव्हतं आणि 5 वर्षामध्ये एवढी मोठी छलांग त्या ठिकाणी मारलेली आहे,
मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणावरती पश्चिम बंगालच्या जनतेने भारतीय जनता पार्टीला आपली पसंती ही दर्शवलेली आहे. आणि मला असं वाटतं की फायनल रिझल्ट बद्दल काही कॉमेंट करण्याच्या आधी आपण थोडंसं थांबूया. शेवटच्या राऊंड पर्यंत पोलिंग किंवा काउंटिंग जे आहे 17 राऊंड 18 राऊंड किंवा अंदाजे 12 राऊंडच्या नंतर जे असतं ते त्याचे जे कल असतात, तसं आता आपण पंढरपूरच्या संदर्भामध्ये चर्चा करत असताना म्हणालात की मंगळवेढा आहे, पंढरपूर आहे, पंढरपूरमध्ये कोणाची ताकद आहे, मंगळवेढ्यामध्ये कोणाची ताकद आहे, कुठली मतं आधी मोजली गेली त्याच्यामुळे आधी कोणतरी लीडवरती होतं, नंतर दुसरा पट्टा सुरू झाला त्यामुळे दुसरा उमेदवार लीडवरती गेला. अशाच प्रकारच्या गोष्टी या प्रत्येक निवडणुकीमध्ये प्रत्येक सीटमध्ये होत असतात. आणि त्यामुळे कुठला पट्टा आता मोजला गेलाय, कुठल्या सीट किती पुढे आहेत याच्याबद्दल तसं अजूनपर्यंत डिटेलमध्ये माहिती नाहीये, फक्त अर्ली ट्रेंड्स आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की आपण फायनल रिझल्ट करण्यासाठी आपले कमेंट तसंही हिंदीत म्हणतात उम्मीद पे दुनिया कायम आहे, त्यामुळे अजून तुम्हाला होप्स ठेवायला काहीच हरकत नाही. हो, मला देशपांडे सरांना विचारायचं आहे. देशपांडे सर, आता जरी ते सांगत असले की भाजप 3 वरून 5 वर्षात गेलेली आहे, पण भाजप काय 5 वर्षाची नाहीये. गेली अनेक दशकं भाजप सातत्यानं प्रयत्न करते. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या बंगाल हे राज्य आहे, या राज्यात सत्ता यावं हे स्वप्न काय भाजपचं 5 वर्षापासूनचं नाहीये. गेली अनेक दशकं झगडणाऱ्या भाजपला गेल्या 5 वर्षातच हे यश का मिळालं? काय असं भाजपनं केलं की भाजप 3 वरून आता जो काय आकडा असेल 3 अंकी संख्येपर्यंत जाऊ पाहत आहे? काय नेमकं असं घडलंय गेल्या 5 वर्षात? मला असं वाटतं की हा ट्रेंड फक्त 5 वर्षाचा नाही आहे. भाजप मोठ्या प्रमाणावरती उत्तर पूर्वेकडचे राज्य जी आहेत त्याच्यामध्ये आपण 7 सिस्टर्स म्हणतो, त्याच्यामध्ये आसाम पण आहे, यात मोठ्या प्रमाणावर संघ आणि त्याच्या संघटनांच्या मार्फत काम करते आहे. आणि मला असं वाटतं की गेल्या 5 वर्षात भाजपनी या ज्या संघटना, त्याच्या सहयोगी संघटना आहेत, ज्याला ते संघ परिवार असं म्हणतात, त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावरती त्यांनी लोकांपर्यंत निवडणुकांच्या संदर्भात पोहोचायला सुरुवात केली. याआधी त्यांचं सेवा कार्य सुरू होतं, मग ते वनवासी कल्याण आश्रम असेल किंवा अभाविपसारखा त्यांची संघटना असेल किंवा अन्य जे त्यांचे सील आणि सीरू सारखे प्रकल्प चालतात, या माध्यमातून ते पोचलेच होते. आणि त्यातून आपण बघतो की जी छोटी राज्य आहेत ती त्यांनी त्रिपुरासारखं राज्य त्यांनी जिंकलं आणि त्यानंतर त्यांनी बंगालमध्ये मोठ्या प्रमाणावर लक्ष घालायला सुरुवात केली. गेल्या 2 वर्षापासून भाजपनी बंगाल मोठ्या प्रमाणावरती मनावर घेतलेलं दिसतंय. कैलास विजयवर्गीय तिथे 2 वर्षापासून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करतात. आणि जसं मी सांगितलं की भाजपाकडे विनिंग कॅन्डिडेट्स ज्याला म्हणता येईल स्वतःच्या संघटनेतला, हे जवळपास नव्हते. दिलीप घोष हे 2-3 वेळा पराभूत झाले आणि त्यानंतर ते विजयी झाले. तर तशा पद्धतीने भाजपच्या जेव्हा लक्षात आलं तेव्हा अन्य पक्षांमधून जे विनिंग कॅन्डिडेट, जिंकण्याची क्षमता असलेले नेते आहेत, त्यांना जाणीवपूर्वक भाजपामध्ये आणलं गेलं. ज्या मुकुल राय यांच्यावरती शारदा नारदा घोटाळ्यामध्ये भाजपने आरोप केले, त्यांनाच भाजपने आपल्याकडे घेऊन पवित्र करून घेतलं. ठीक आहे श्रीकांत, महाराष्ट्राच्या संदर्भात जर का बोलायचं झालं, किशोरजी मी येतो तुमच्याकडे, महाराष्ट्राच्या संदर्भात बोलायचं झालं तर 2014 मध्ये जो प्रयोग भाजप महाराष्ट्रात यशस्वी करू शकलं, आयातांच्या जीवावरती किंवा त्यांना बरोबर घेऊन भाजप महाराष्ट्रात सत्ता मिळवू शकलं. किरण तारेजी, पश्चिम बंगालमध्ये मात्र आत्ताचे जे कल आहेत त्यानुसार असा प्रयत्न यशस्वी होताना दिसत नाहीये. हा प्रयत्न यशस्वी होतोय किंवा नाही हे खरं आपल्याला याचं इंडिकेशन मिळेल नंदीग्राम. आता सुरुवातीला जे आपल्याकडे निकाल येत आहेत, निकाल म्हणण्यापेक्षा जे ट्रेड्स येत आहेत, त्या ट्रेड्स मध्ये ममता बॅनर्जी आता मागे आहेत. यदा कदाचित समजा ममता बॅनर्जी ही निवडणूक हरल्यात, ते जर शुभेंदू अधिकारी जिंकून आलेत, तर कुठेतरी या ज्या इतर पक्षातून आयात करणाऱ्या नेत्यांचा मुद्दा जो आहे तो त्यांना कुठेतरी फायद्याचा ठरू शकतो असं आपल्याला म्हणता येऊ शकेल. आता आम्ही 60 म्हटले त्याप्रमाणे समजा 3 वरनं 100 वर जरी पोहोचलेत किंवा 125 वर जरी पोहोचलेत, तरी 3 ते 125 हा जो मजल यांनी गाठलेली असेल ही आयात केलेल्या नेत्यांच्या भरोशावरच गाठलेली असेल असं आपल्याला म्हणायला पूर्णपणे स्कोप आहे. तिथे बाबुल सुप्रियो पिछाडीवर आहेत. बाबुल सुप्रियो केंद्रामध्ये मंत्री होते, मुंबईचे आहेत. त्यांचा भाजपचा ज्याला ओरिजिनल कार्यकर्ता म्हणतील असं बाबुल सुप्रियो आहेत, ते पिछाडीवर आहेत. स्वपन दासगुप्ता पिछाडीवर आहेत. म्हणजे भाजपचे मूळ कार्यकर्ते हे पिछाडीवर आहेत, पण इतर पक्षातून आलेले, विशेषतः तृणमूलमधून आलेले आपल्याला पुढे जाताना दिसत आहे. मला याच्यामध्ये थोडं असं जोडायचं की आपण ठीक आहे, आपण आम्ही ज्यांना थोडा संधी आणखी देऊया, 12व्या राऊंड पर्यंत वाट बघूया. काल सुद्धा आपण IPL मधले खूपच रोमहर्षक मॅच बघितलेले, चेन्नई वर्सेस मुंबई, अपडाऊन होत असतात. फायनल रिझल्ट पण वाट बघूया. पण मला असं म्हणायचं याच्यामध्ये की या सगळ्या परिस्थितीमध्ये इतका सगळा जोर लावून देखील अख्खी भाजप, अख्खं केंद्र सरकार, सगळ्या राज्यांचे मुख्यमंत्री विरुद्ध ममता बॅनर्जी असा तिथे एक लढा झालेला आहे. ममता बॅनर्जी समजा या निवडणूक जिंकण्यामध्ये यशस्वी ठरल्यात
नंतर ममता बॅनर्जी सप्पे भारी अशी घोषणा आपल्याला काही दिवसामध्ये बघायला मिळेल. बरं. त्याचा पण परिणाम मला असा- किरण तारे सरांना एक विचारायचं, तारे सर जर समजा आपण हे सगळं prediction शक्यतांवरतीच बोलतोय. हा हो. सत्तेत आल्या, ममता सत्तेत आल्या आणि ममता जर पराभूत झाल्या तर त्यांना नैतिक अधिकार असेल? नैतिक अधिकार त्यांना निश्चितच नसेल. ममता मुख्यमंत्री बॅनर्जी कोण मग? समजा वैयक्तिक त्या निवडणूक हरल्यात तर अभिषेक बॅनर्जी मुख्यमंत्री होतील असा माझा अंदाज आहे. कारण अभिषेक बॅनर्जींना मुख्यमंत्री करण्यासाठीच ममतांनी गेल्या 3-4 वर्षामध्ये खूप धडपड केलेली आहे. हा. अभिषेक बॅनर्जींना पुढे येऊ दे नाही म्हणूनच शुभेंदू अधिकारी बाहेर पडले, म्हणूनच मुकुल रॉय बाहेर पडले, तृणमूल काँग्रेस बंद जे नेते बाहेर पडले ते अभिषेक बॅनर्जींना कटावून बाहेर पडलेले आहेत. त्यामुळे बरं. उद्या मग तृणमूल दिल्लीकडे काँग्रेसचं कूच सरकार करतील? आलं ममता बॅनर्जी नंतर दिल्लीकडे कूच करतील आणि भाजपच्या हातात देतील पश्चिम बंगाल? कसं आहे, दिल्लीची इलेक्शनला अजून वेळ आहे, म्हणजे 24 मध्ये इलेक्शन आहे. ममता बॅनर्जी असं कदाचित करू शकतात की उद्या समजा तिकडे तामिळनाडूमध्ये स्टॅलिनचं सरकार येणार ते जवळपास निश्चित आहे. केरळमध्ये डाव्यांचं सरकार येणार हे जवळपास निश्चित आहे. त्यामुळे अँटी बीजेपी फोर्स जो आहे त्या अँटी बीजेपी फोर्सला एकत्र आणण्यासाठी म्हणून ममता बॅनर्जीचा चेहरा त्याच्या पुढे सगळ्या विरोधी पक्षांना हा उपयोगी ठरणार आहे. बर, किशोर पण तिवारी यांना त्याच्यामध्ये काही देखील- मुद्दा मांडायचा होता. हो, पण त्याच्यामध्ये देखील ठीक आहे. हा बोला मिलिंद. नाही महाराष्ट्रामध्ये तुम्हाला काही मुद्दा मांडायचा होता, नाहीतर मी प्रश्न विचारतो. नाही एक माझा मुद्दा कसा होता की एक्झिट पोल आपण बघितले तर डीएमके पूर्ण येणार आणि एडीएमके साफ होणार, परंतु तसं झालं नाही. बरोबर. तसंच युडीएफ साफ होणार होतं, तसंही झालं नाही. बरोबर. आणि तुम्ही वेस्ट बंगालमध्ये बघा, एक तर मोठा टीव्ही आहे त्यांनी तर भाजपला 185 सीट दिल्या होत्या. तर आता माझ्याकडे जे आला आहे त्याच्यामध्ये तर टीएमसी ला 201 सीट झाल्या आहे. म्हणजे काय सुरू आहे, म्हणजे असं आहे की भाजपनी जी शक्ती आणि त्यांचं शक्तीस्थळ, बूथ प्रमुख आणि हे जे सगळं अमित शहाचा फंडा होता तो लावल्यानंतरही जर ममता बॅनर्जी निवडून येत असतील तर मला वाटते उद्धवजी पुढचे पंतप्रधानाचेच कॅन्डिडेट राहतील. म्हणजे आता उद्धवजी आणि ममता बॅनर्जी दोघांमध्ये चुरस असेल म्हणाला? नाही आमचं अंडरस्टँडिंग आहे. आणि उद्धवजीला सगळीकडे सगळेच लोक म्हणतील, कारण त्यांचा एक मवाळ आणि विनम्र चेहरा आहे. तर मला वाटते पुढची सत्तेचं म्हणजे भाजप कुठेतरी 2 मे नंतर भाजप महाराष्ट्रामध्ये राजतिलक करणार होतं. परंतु आम्ही मला त्यांना एक विचारू देत, कारण जर पंतप्रधान होणार असतील, आता तुम्हीच विषय छेडलाय म्हणून सांगतो, मग अजितदादा हे आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली राज्यात उपमुख्यमंत्री असतील का? काय सांगा तरी एकदा, समीकरण तुमच्या डोक्यात काय? नाही हे बघा, जर तर नसते, वेळ आली तेव्हाच केलं जाते. मात्र तुम्ही जर तरच बात करून राहिले ना. बर ठीक आहे, काय हरकत नाही. मला तुम्हाला आणि अमित साटम या दोघांनाही एक प्रश्न विचारायचा आहे. बघा, महाराष्ट्रामध्ये अमोल कोल्हे आणि आदेश बांदेकर या दोघांच्या जोरावर एक खूप मोठ्या प्रमाणात मतांचं पोलरायझेशन करण्याचा प्रयत्न केला. त्या दोघांच्या चेहऱ्याचा अभिनेता म्हणून खूप उपयोग आघाडी सरकारला आला. पण पश्चिम बंगालमध्ये दादा भाजपात आले शेवटच्या क्षणी, त्यांनी काही ठिकाणी प्रचारही केला, पण मिथुन दादांचा परिणाम होताना दिसतोय तुम्हाला? आधी किशोरजी आणि मग अमित. नाही असं आहे, मला तर वेगळं वाटलं. बंगालमध्ये बॉलिवूडचा काहीच फायदा झाला नाही, परंतु साऊथ मध्ये जे उभे करण्यात आले होते कमल हसन पासून सगळे, तर सगळे आघाडीवर आहेत. मात्र असं वाटत नाही, कारण मला वाटते की आपण ममता बॅनर्जीला पूर्ण मार्क द्यावे लागतील की त्यांनी जो एकटा लढा दिला ना त्याला तर तुम्हाला पुढे जाऊन भाजपला हा झटका आहे आणि मला असं दाखवून दिलं. बरं, हो ठीक आहे. अमित जी, ब्रेक घ्यायचा आहे, पण त्यापूर्वी तुमची कमेंट. मिथुन दादा चालबे ना. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये कुठल्याही सिनेसृष्टीतले जे स्टार्स असतात त्यांचा एक ठसा हा राजकारणामध्ये त्यांच्या इमेजमुळे हा पडतच असतो. रोनाल्ड रेगन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले, आपल्या देशातील अनेक सिनेसृष्टीतले लोक राजकारणात आले, आणि बंगालमध्ये सुद्धा
तिकडच्या जे काही सिनेसृष्टी आहे, बंगाली चित्रपट सृष्टी आहे, तिकडचे टॉलिवूड ज्याला म्हणतात, तिकडचे ते जे काही त्याच्यातले अनेक त्याच्यातले स्टार हे तृणमूलमध्ये सुद्धा गेले, भारतीय जनता पार्टीमध्ये सुद्धा आले, लोकसभेची निवडणूक लढली, काही त्याच्यातले खासदार झाले, विधानसभेची लढली, त्याच्यातले काही निवडूनही येतील. त्यामुळे प्रत्येक पक्षामध्ये अशा प्रकारच्या सिनेसृष्टीतल्या किंवा टीव्ही सिरियलच्या स्टार्स ये जा होत असते आणि त्यांचा कमी जास्त परिणाम हा राजकारणावर होतच असतो. ठीक आहे. एक विलास, तुला प्रश्न विचारायचा आहे, पण थोडंसं आपण एक पटकन ब्रेक घेऊयात. एक छोटासा ब्रेक घेऊयात. ब्रेकच्या नंतर ही चर्चा सुरूच राहील. 2 दादा निवडणुकीत चालले नाहीत. एक दादा तर क्रिकेटच्या मैदानातनं बाहेरच आले नाहीत, ते आजारी पडले. आणि दुसरे दादा मोठ्या पडद्यावरनं स्टेजवर आले खरे, पण त्यांचा करिश्मा किती चालला. आणि एक प्रश्न जो विलासने मगाशी विचारला होता की गड आला पण सिंह गेला, असं तर नंदीग्रामच्यामुळे होणार नाही ना पश्चिम बंगालमध्ये तृणमूलचं. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर ही चर्चा सुरूच राहील. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. न्यूज 18 लोकमतवर तुम्ही पाहताय 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा कौल नेमका कुणाला आहे. पटकन एक नजर टाकूया मॅजिक वॉलच्या माध्यमातून. गेल्या 3 तासाच्या मतमोजणीच्या नंतर काय चित्र आहे नेमकं. पश्चिम बंगालमध्ये सुरुवातीला जाऊया. पश्चिम बंगालमध्ये टीएमसीला 191 जागा मिळतील असा अंदाज आहे. आघाडीवरती आहेत. भाजपला 94 जागांवरती आघाडी मिळालेली आहे. इतरांना 3, लेफ्टला केवळ 1 जागा. भाजप 91 जागांनी वाढलेलं दिसतंय. लेफ्ट पूर्णपणे -73 दिसतंय. टीएमसी मात्र थोडंफार त्यांना नुकसान झालंय. पण भाजपला जो काही फायदा झालाय तो काँग्रेस आणि डाव्यांचा जो मतदार आहे तो त्यांच्याकडे गेला हे स्पष्टपणे याच्यातून दिसतंय. दुसरं राज्य घेऊया, तामिळनाडू. तामिळनाडू दक्षिणेतलं एक अत्यंत महत्वाचं राज्य. या राज्यात सत्तांतर होणार अशी चर्चा होती आणि सध्या तरी चित्र तसंच दिसतंय. डीएमकेला 139 जागांवरती आघाडी मिळालेली आहे. एआयडीएमकेला 94 जागांवरती ते सध्या आघाडीवर आहेत. इतरांना फारसं तिथं स्थान मिळालेलं नाहीये. पण जी शक्यता वर्तवली जात होती की पूर्णपणे लँडस्लाइड विक्ट्री असेल, तसं काही होताना दिसत नाहीये. डीएमके आणि एआयडीएमकेने त्यातल्या त्यात बरी कामगिरी म्हणावी लागेल, जी अत्यंत वाईट असेल असं म्हटलं जात होतं. पण डीएमके सत्तेत येत आहे. 2 टर्मच्या नंतर पुन्हा त्यांना सत्तेत येण्याची संधी मिळालेली आहे. कारण 2 टर्म तिथं एआयडीएमके जयललितांची सत्ता होती. आपण बघतोय की 2019ला काय परिस्थिती होती. 2019ची परिस्थिती अशी होती, डीएमकेला 221 जागा मिळालेल्या होत्या. नाही, 221 पैकी त्यांना डीएमकेला 221 जागांपैकी 53.26 इतके मतं जी आहेत 53.26 हे लोकसभा 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये मिळालेले होते. एआयडीएमकेला केवळ 30.73% मतं मिळालेली होती. तेव्हाच एक गोष्ट लक्षात आली होती की आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये एआयडीएमके साठी पुढचा रस्ता हा अत्यंत खडतर असणार आहे. आणि आज ते चित्र विधानसभा निवडणुकीमध्ये स्पष्टपणे दिसतंय. कारण लोकसभा निवडणुकीत त्यांना एक मोठा सेटबॅक तिथे बसलेला आपल्याला दिसला होता. 2021ची आपण बघितले. दुसरं राज्य बघूया आपण, केरळमध्ये खरं तर एक चांगली संधी काँग्रेसला होती, पण ती संधी गमावतायत असं दिसतंय. जो आतापर्यंतचा रेकॉर्ड होता तो तुटतोय. एलडीएफ पुन्हा तिथं 94 जागांसह आघाडीवर आहे. यूडीएफला स्थान फारसं मिळालेलं दिसत नाहीये. केवळ 42 जागा तिथं आहेत. भाजप 2 जागांनी आपलं स्थान निर्माण करण्यासाठी गेली अनेक दशकं भाजप केरळमध्ये झगडतोय, पण अजून तरी म्हणावं तितकं यश नाहीये. 1 जागा होती, ती 3 वर जाऊन ते पोहोचलेले आहेत. अजून निकाल नाहीयेत, पण हे आघाडीवर आहेत. तेव्हा केरळचं हे चित्र आहे. दुसरं राज्य जाऊया, आसाम. भाजपसाठी अत्यंत महत्वाचं, काँग्रेससाठी एक चॅलेंज होतं, पण हे चॅलेंज मात्र त्यांना स्वीकारता आलेलं नाहीये. भाजपला तब्बल 82 जागांवरती आघाडी मिळालेली आहे. काँग्रेसला केवळ 42. निम्म्यापेक्षा जास्त आघाडी हे भाजपकडे आहे. इतरांच्या खात्यात 2 जागा. ही परिस्थिती आहे आसामची. तेव्हा काँग्रेससाठी कुठूनच सध्या तरी फारशी गुड न्यूज अशी म्हणावी लागेल असं नाहीये. केवळ त्यांना तामिळनाडूमध्ये डीएमकेच्या सोबत ते सत्तेत आहेत आणि त्या सत्तेत आल्यानंतर उद्या ते त्यांच्या सोबत होते, एवढंच काय ते त्यांच्यासाठी महत्त्वाची बाब असणार आहे. विलास, एक पश्चिम बंगालवर धावती नजर टाकूयात. आकडे पश्चिम बंगालचे काय सांगतात आत्ताचे, आणि मग आपण आपल्या चर्चेकडे वळूया. येस, आत्ताचे आकडे आहेत. 194 जागांवरती टीएमसी, तृणमूल काँग्रेसला 194 जागांवरती
आघाडी आहे. भाजपला 94 जागांवरती केवळ 94 जागा, हा डिफरन्स जो आहे अगदी सुरुवातीला नेक टू नेक फाईट होती, पण आता मात्र डिफरन्स 100चा वाढलाय जवळपास. हा 100चा जो डिफरन्स आहे भाजपसाठी आजचा दिवस आनंदाचा, कभी खुशी कभी गम अशा पद्धतीने म्हणायला लागेल. आनंद आहे की आपण 3 वरून 94 वर गेलो, पण सत्तेत जाऊ शकलो नाही, तृणमूल काँग्रेसला रोखू शकलो नाही. ही बाब मात्र भाजपला आज मान्य करावी लागणार आहे आणि जबरदस्त करिश्मा म्हणावा लागेल तृणमूल काँग्रेसचा, ममता बॅनर्जींचा एक जबरदस्त परफॉर्मन्स म्हणावा लागेल. संपूर्ण ताकद भाजपनं लावलेली असताना सुद्धा ममता बॅनर्जींचा करिश्मा या आकड्यात तरी कायम दिसतोय. तर याच्यात थोडंसं विश्लेषण केलं आकड्यांचं, कारण आपल्याबरोबर आपले विविध मान्यवर आहेत, त्यांच्याकडे जाण्यापूर्वी थोडं जर का याचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला तर ते आकडे आपल्याला दुसरी गोष्ट अशी सांगतात की डावे होते असं म्हणण्याची आता वेळ आहे. कारण आपण मागच्या निवडणुकीचा जर का डावे आणि काँग्रेस पण म्हणजे 75 जागांचं जर का डावे आणि काँग्रेसला मिळून नुकसान असेल तर आतापर्यंतच्या ज्या जागा 291 जागांचे जे कल आले आहेत ते पाहता काँग्रेस आणि डावे कुठेच दिसत नाही. एकेकाळी डाव्यांनी काँग्रेसला संपवलं, आज काँग्रेस सुद्धा संपली आहे, डावे सुद्धा संपण्याच्या स्थितीत आहेत आणि तृणमूल आणि भाजप यांच्यातच बहुतांश सगळ्या जागा वाटल्या गेलेल्या दिसत आहेत. नंबर 2 आणखीन एक सर मला तुमच्यात ऍड करायचं आहे की जेव्हा टीएमसीचं नुकसान आपण म्हणून बघतो तेव्हा टीएमसीचं नुकसान खूप कमी करू शकलं भाजप. मग भाजपला ज्या 90 जागा जास्त मिळताना दिसत आहेत त्या कुणाच्या आहेत तर या लेफ्ट आणि काँग्रेसच्या आहेत. त्यामुळे टीएमसीचं काही फार नुकसान झालेलं दिसत नाही, नुकसान झालंय डाव्यांचं आणि काँग्रेसचं. हाच प्रश्न घेऊन आपण आपल्या पाहुण्यांच्याकडे जाऊयात. किशोर तिवारी आपल्यासोबत आहेत, किरण तारे आहेत, अमित साटम आहेत, श्रीकांत देशपांडे. देशपांडेजी, सकाळी तुम्ही याबद्दलचं थोडंसं विश्लेषण केलं होतं. किरण, ह्या ज्या डाव्या आणि काँग्रेसच्या जागा गेलेल्या आहेत, 75 जागांचं नुकसान आहे डावे आणि काँग्रेसला आणि तिथेच भाजपला 89 जागांचा फायदा आहे. म्हणजे तृणमूल टिकून आहे पण काँग्रेस आणि डावे नामशेष होण्याच्या मार्गावर. किरण, आवाज येत नाहीये किरण. मला वाटतं जिथे 25 वर्ष सलग डाव्यांचा मुख्यमंत्री होता तिथे 2 जागा मिळणं देखील त्यांना अवघड झालं असेल तर बंगालमधला वैचारिक शिफ्ट कुठेतरी आपल्याला त्याच्यामधला अधोरेखित करता येऊ शकतो. म्हणजे डाव्यांचा होल्ड असलेल्या एखाद्या प्रांतामध्ये डावे पूर्णपणाने संपणं आणि त्याच वेळेला केरळ सारख्या एका राज्यामध्ये जिथे डाव्यांचे सरकार होतं तिथे 65 वर्षानंतर सरकार रिपीट होण्याचा परफॉर्मन्स करणं, त्या 2 अत्यंत टोकाच्या गोष्टी आहेत. त्याचा लोकल संदर्भ आपण लक्षात घेतला पाहिजे. हा वैचारिक शिफ्ट जो आहे हा भाजपने ज्या जागा भरून काढलेल्या आहेत, भाजपने जी जागा अपोजिशन पक्षाची जागा जी ऑक्युपाय केलेली आपल्याला दिसते पश्चिम बंगालमध्ये, त्याचा सरळ अर्थ असा आहे की लोकांना डाव्यांवर आणि काँग्रेसवर विश्वास राहिलेला नाही, विशेषतः काँग्रेसवर. काँग्रेस हा पक्ष असा आहे की जो आजच्या घडीला भारतातला सर्वाधिक कन्फ्युज पक्ष आहे. तो भारतातल्या सर्व राज्यांमधून आजचा संपत चाललेला आहे. आसाममध्ये संपलेला आहे, केरळमध्ये संपलेला आहे, बंगालमध्ये संपलेला आहे, तामिळनाडूमध्ये संपलेला आहे. पॉंडिचेरीचा पण आपण निकाल बघितला असेल तर पॉंडिचेरीमध्ये देखील काँग्रेस संपताना आपल्याला दिसते. हा फार मोठा परिणाम येणाऱ्या राजकारणावर याचा होणार आहे. राहिला प्रश्न भाजपने ज्या जागा भरून काढलेल्या आहेत, 3 वरनं समजा 100 वर पोहोचले तर डाव्यांची जागा भाजपने ऑक्युपाय करणं ही पश्चिम बंगालच्या दृष्टीने खूप मोठी गोष्ट असणार आहे. हा वैचारिक शिफ्ट जो आहे हा आपल्याला येणाऱ्या भविष्य काळामध्ये फार मोठ्या प्रमाणावर त्याला बारकाईने बघितलं पाहिजे. बरं, किशोर तिवारींना याच्यावर काही मुद्दा मांडायचा आहे आणि अमित साटम यांच्याकडे जायचं की हा वैचारिक शिफ्ट एकदम कसा काय आणला आणि त्याच्याकरता कोणाकोणाचा टेकू लावला किंवा जोर लावला. पण एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेचच परत येतोय. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. न्यूज 18 लोकमतवर तुम्ही पाहताय कौल कुणाला आणि या सगळ्यामध्ये आपण चर्चा करतोय. आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. आताची जी आकडेवारी आहे ती आकडेवारी अशी सांगते बंगालमधली 195 जागी आता टीएमसी आघाडीवर आहे, भाजप 93, इतरांना 3, लेफ्टला तर आता 0 दाखवतंय. बघूया ही परिस्थिती पुढच्या काही तासात बदलते का. पण ब्रेकच्या पूर्वी मिलिंद सरांनी जो मुद्दा मांडलेला होता तो म्हणजे की डावे आणि काँग्रेस नामशेष झालेत का, कारण आता तर 0 आकडा दिसतो, हा आकडा बदलू शकतो. पण जी परिस्थिती आहे ती मात्र विदारक आहे. हाच मुद्दा घेऊन मला देशपांडे सरांना विचारायचं आहे. देशपांडे सर, भाजपनं पश्चिम बंगालमध्ये जे केलं त्याच्यात असं म्हटलं जातं आयडिओलॉजी भाजप RSSची, केडर डाव्यांचं, नेते TMCचे,
ह्या सगळ्याचं मिक्सचर म्हणून आता ज्या जागा आहेत त्या सगळ्या आहेत, हे खरं आहे? मला असं वाटतं की तुम्ही अगदी फार अचूक शब्दामध्ये हे त्याचं वर्णन केलेलं आहे. कारण असं आहे की भाजपाकडे स्वतःच्या स्वबळावर निवडून येतील असे मूळ कार्यकर्ते ज्याला म्हणता येईल असे नव्हते. आणि भाजप आता परवा मी लोकमत या वृत्तवाहिनीवरच याच वाहिनीवर चर्चेला होतो, तर त्यावेळेला माधव भंडारींनी असं सांगितलं की आम्ही बेरजेचं राजकारण करतो. तर ते हे त्यांच्या दृष्टीने हे बेरजेचं जर राजकारण असेल तर ते या असं म्हणता येईल की मग आपण क्षणाभरासाठी जर मान्य केलं की हे बेरजेचं राजकारण आहे, तर मला असं वाटतं की या बेरजेच्या राजकारणाचा हा मग भाजपला फायदा होताना दिसतो आहे असं स्पष्ट म्हणता येईल. याच्या व्यतिरिक्त मी एक थोडंसं विषयापासून वेगळं 1 मिनिटात आपलं लक्ष वेधू इच्छितो की बंगालचा निवडणूक इतिहास असा राहिलेला आहे की बंगालचा मुख्यमंत्री जो कोणी असेल, सिटिंग मुख्यमंत्री, तो जर पराभूत झाला तर बंगालमध्ये सत्ता परिवर्तन होतं. मला असं वाटतं 37 वर्षापूर्वी बंगालमध्ये सिद्धार्थ शंकर रे यांचा पराभव झाला आणि काँग्रेस सत्तेतनं बेदखल झाली. 2011 मध्ये बुद्धदेव भट्टाचार्यांचा पराभव झाला आणि डावे सत्तेतनं बेदखल झाले. आज ममता बॅनर्जी सध्या पिछाडीवर आहेत. जर ममता बॅनर्जीचा पराभव झाला तर हाच इतिहास पुन्हा कंटिन्यू होईल का हे पाहणं थोडंसं औत्सुक्याचं ठरेल असं मला वाटतं. आणि जसं बोलत असताना आपण म्हणालो की बेरजेचं राजकारण हे जर भाजपच्या दृष्टीने असेल तर मला असं वाटतं की या बेरजेच्या राजकारणाचा भाजपला मोठ्या प्रमाणावर लाभ होतोय. कारण डाव्यांची आणि काँग्रेसची मतं जी आहेत तर ती बहुतेक 100% असं म्हणता येईल जवळपास, कारण आता त्यांना एकही जागा दिसत नाहीये डाव्यांना आणि काँग्रेसला. तर ही 100% भाजपाकडे शिफ्ट झालेली आहे हे आपण अगदी म्हणता येईल या संदर्भामध्ये. सर, पण हे इतकं सोपं असतं 5 वर्षात डावीकडून इतकं उजवीकडे जाणं वैचारिक दृष्ट्या मतदारांसाठी? नाही, याचं कारण असं आहे की हे वैचारिक नाही, मतदारांच्या दृष्टीने मी आता 2014ची लोकसभा निवडणूक काँग्रेसच्या वतीने ज्यांनी लढवली होती त्या एका व्यक्तीला मी तिथे भेटलो. ते काँग्रेसचे उमेदवार होते. तर तेव्हा त्यांनी नुकताच भाजपामध्ये प्रवेश केला होता. तर त्यांच्यासोबत मी बोलत होतो. तर त्यांनी असं सांगितलं की आम्हाला काही करून येनकेन प्रकारे ममता बॅनर्जींचा पराभव करायचा आहे आणि जर तो व्हायचा असेल तर ती करण्याची क्षमता आत्ताच्या डाव्यांमध्ये आणि काँग्रेसमध्ये ती जवळपास नाही आहे. ते क्षीण झालेले आहे, गलित गात्र झालेले आहे. आणि जर ममतांचा पराभव करायचा असेल तर भाजपा हा एकमेव पर्याय आहे आणि त्याच्यामुळे आता भाजपला साथ दिल्याशिवाय ममतांचा पराभव शक्य नाही. कारण ती क्षमता आत्ताच्या डाव्यांमध्ये आणि काँग्रेसमध्ये नाही. राजकीय नेत्याच्या तोंडनं तुम्ही ऐकलात आणि तो सांगितला हा खूप महत्त्वाचा आहे, म्हणजे अधोरेखित केला पाहिजे या सगळ्या निवडणुकांच्या विश्लेषणात. अमित साटम यांच्याकडे जाण्यापूर्वी किशोरजींना काही मुद्दा मांडायचा. किशोरजी बोला. नाही, तुम्ही जे म्हणाले की नॅशनल काँग्रेस आणि लेफ्ट या दोघांच्या सगळ्या सीट्स आता भाजपकडे चालल्या. मात्र तुम्हाला एक सांगतो मी की यावेळेस नॅशनल काँग्रेस आणि लेफ्ट यांचं अलायन्स होतं आणि अलायन्स असल्यामुळे 17-18 जागी यांच्याकडे एक थर्ड जे अलायन्सचा मोठा पार्टनर होता ते एक मुस्लिम पार्टी होती छोटीशी. मात्र क्राऊड कॅचिंग तेच करायचे. परेड ग्राउंड मध्ये जी पूर्ण क्राऊड आला होता आणि भरला होता काँग्रेसच्या लेफ्टच्या ह्याच्यात, तर तो त्यांनी चाललेला होता. तर तृणमूल काँग्रेसच्या 18 जागी हे लोक नुकसान करत आहे. तर मला वाटते काँग्रेसला आणि लेफ्टला चिंतनाचा विषय झालेला आहे आणि आता रिजनल पार्टीचा जमाना आलाय तर मी तर खुश आहे ना. बरं, पण म्हणजे रिजनल पार्टीचा जमाना आला आहे, तुम्ही खुश आहात, पण इकडचे जे आकडे आहेत ते आपल्याला आणखीन तेच स्पष्ट करतायत. विलास, ते आकडे खरंच आपण सांगितले पाहिजेत. म्हणजे डावे 75 मायनस. आता या संपूर्ण आकड्यांकडे जर बघितलं, डावे आणि काँग्रेसचं विश्लेषण करणारे हे आकडे आहेत. लेफ्ट म्हणजे डाव्यांचं 75 मायनस दाखवतंय. त्याच्यानंतर काँग्रेस जे आहे ते -44 झालेले आहेत. 44चं त्यांचं नुकसान झालेलं आहे आणि सीपीएमचं सुद्धा 25चं नुकसान झालेलं आहे. म्हणजे यांची संपूर्ण बेरीज केली तर 75 पर्यंत हा सगळा आकडा जातो. म्हणजे आता ज्या आकडे आघाडी आहे, किमान आघाडी सुद्धा एकाही जागेवर नाही, हे चित्र मात्र निश्चितपणे एक त्यांच्यासाठी दुर्दैवी असू शकतं. मला किरण तारे सरांना विचारायचं आहे पश्चिम बंगालच्या अनुषंगानं. सर, प्रत्येक पक्षाला जर तिथं पाय रोवायचे असेल तर त्यांचा एक वोट बँक लागते, त्यांचा स्वतःचा एक मतदार तयार करावा लागतो.
भाजपनं जरी समजा नेते बाहेरून आणले असते, केडर डाव्यांचं आलं असलं, हे सगळं जरी असलं तरी गेल्या 5 वर्षात सातत्यानं तिथले जे छोट्या छोट्या जाती आहेत त्यांचा पॉलिटिकल आयडेंटिटी आहे, ती आयडेंटिटी त्यांना देण्याचा प्रयत्न केला. ओबीसीतल्या अनेक जाती आहेत, त्यांना सुद्धा ती आयडेंटिटी देण्याचा प्रयत्न केला. असं करत करत त्यांनी आपला वोटर बेस इथे निर्माण करण्याचा जो प्रयत्न केलाय तो यशस्वी झालाय असं म्हणायचं. अगदी दलित मोठ्या प्रमाणात त्यांच्या सोबत आले. हिंदू मतांचं फार मोठ्या प्रमाणावर ध्रुवीकरण भाजपने केलं बंगालमध्ये. आपण हे 2014 पासून जर बघितलं तर 2014ला लोकसभेच्या ज्या जागा भाजपने जिंकल्या त्याच्यामध्ये 2019 मध्ये त्यांनी वाढ झाली. 2019चा लोकसभा निवडणुकीचा क्रायटेरिया बघता भाजपला आजच्या घडीला 130 जागा मिळायला हव्यात, त्या होताना दिसत नाहीये. पण त्यांनी एक मात्र केलं, हिंदू मतांचं पूर्णपणाने ध्रुवीकरण केलं. म्हणजे अगदी एका समाजाची मतं, ते मतुआ समाज जो आहे त्याच्या मतं मिळवण्यासाठी म्हणून नरेंद्र मोदी बांगलादेशला गेले अशी पण चर्चा आपण केली. या सगळ्या बारीक सारीक गोष्टींचा विचार करता त्यांना जर 100 जागा मिळणार असतील तर ते कौतुकास्पद आहे, नो डाऊट. पण त्यासोबतच इतकं सगळं ध्रुवीकरण करून देखील म्हणजे 70% मतदार जिथे हिंदू आहेत अशा सगळ्या हिंदू मतदारांचं ध्रुवीकरण करून देखील भाजपला पूर्णपणाने सत्तेमध्ये का येता आलं नाही याचा त्यांना विचार करावा लागणार आहे. नक्कीच. आणि तोच मुद्दा खरं तर घेऊन मला भाजपच्या नेत्यांना विचारायचंय. ब्रेकच्या नंतर एक छोटासा ब्रेक घेतोय. भाजपकडे मोदींचा चेहरा होता पण ममतांनी बंगालचा चेहरा त्यांच्याकडे नाहीये भाजपकडे. तुम्ही दिल्लीला मत देणार का हा प्रचार केला आणि बंगाली अस्मितेला साथ घालण्याचा प्रयत्न केला. बंगाली चेहरा नसणं हे भाजपसाठी नुकसानकारक ठरलं का हे भाजपच्या नेत्यांना विचारूया. एक छोटासा ब्रेक घेतोय, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. न्यूज 18 लोकमतवर आपण पाहताय कौल कोणाचा. ब्रेकच्या आधी आपण चर्चा करत होतो की हा सगळा एवढा वैचारिक शिफ्ट डावीकडनं उजवीकडे कसा काय झाला. अमित साटम आपल्यासोबत आहेत. अमितजी, काय नेमकं 5 वर्षात तुम्ही केलं? राम मंदिरावरनं, हिंदुत्वाच्या मुद्द्यावरनं इतकी ढवळण घुसळण आणि पोलरायझेशनचा प्रयत्न झाला पण तो काही पूर्ण यशस्वी होतोय असं वाटत नाही, जसं किरण तारे म्हणाले की 35 वर्ष 2011 पर्यंत डाव्यांचं राज्य हे पश्चिम बंगालवरती होतं. डाव्यांवरती राग आणि डाव्यांनी केलेल्या कारभारावरती लोकांचा रोष होता म्हणून 2011 साली ममता बॅनर्जींना लोकांनी निवडून दिलं पश्चिम बंगालच्या जनतेने. 2016 साली पुन्हा पश्चिम बंगालच्या जनतेने तृणमूल काँग्रेसला निवडून दिलं. पण गेल्या 10 वर्षामध्ये तृणमूल काँग्रेसकडनं ज्या प्रकारचं भ्रष्टाचार आणि रक्तरंजित राजकारण ज्या प्रकारचं झालं, प्रत्येक पॉलिटिकल अपोनंट किंवा राजकीय विरोधकाला टार्गेट करून अगदी त्याची जीवे मारण्यापर्यंत ज्या प्रकारची एक तिकडे एकचे कल्चर, पॉलिटिकल कल्चर जे निर्माण झालं आणि त्याच्यामुळे जो रोष निर्माण झाला आणि ममता बॅनर्जी किंवा तृणमूल काँग्रेसला कुठला तरी दुसरा पर्याय हा पश्चिम बंगालमध्ये निर्माण झाला पाहिजे आणि सगळ्यात स्ट्रॉंग पर्याय तिकडे भारतीय जनता पार्टी असू शकते. भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी जर ताकद उभी केली तर तृणमूल काँग्रेसला तिकडनं संपवण्यामध्ये किंवा तृणमूल काँग्रेसचा पराभव करण्यामध्ये भारतीय जनता पार्टी यशस्वी होईल. अशा प्रकारचं मानस हे पश्चिम बंगालच्या जनतेमध्ये त्या ठिकाणी निर्माण झालं आणि त्या मानसाला 2019च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पाठबळ मिळालं, जिथे ममता बॅनर्जींच्या 36 जागा त्या 22 वरती आल्या आणि भाजपच्या 3 जागा होत्या त्या 19 वरती गेल्या आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती जनमत आणि लोकांचा कौल आणि लोकांचा पाठिंबा हा भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी उभा राहिला. कारण बेस्ट ऑल्टरनेटिव्ह, अवेलेबल ऑल्टरनेटिव्ह ही भारतीय जनता पार्टी होती तृणमूल काँग्रेसला काढण्यासाठी आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती भारतीय जनता पार्टीला हे जे यश आहे किंवा हा जो कौल आहे तो मिळताना दिसत आहे. बरं, ठीक आहे. किशोरजी 30 सेकंद आणि मग किरण तारे 30 सेकंद. हो, मी बोलतो. हे बघा, तुमच्या मॅजिक बॉल हा फार इन्फॉर्मेटिव्ह आहे असे मला दुसरे वाहिनीवाले बोलत आहे, तर तुमचं अभिनंदन. एक दुसरं एक तुम्हाला 216 जागेवर लीड होता तामिळनाडूमध्ये डीएमकेला, मात्र एडीएमकेला फक्त 32 किंवा 28 जागेवर लीड होता, पण आता त्यांना 100 जागेवर लीड आहे. तसं किरण तारे म्हणाले की भाजपला 2000 म्हणजे मागच्या 19च्या निवडणुकीत भाजप 120 जागी लीड करत होती, मात्र आता भाजप माझ्या माहितीप्रमाणे तर
80 वर जाणार आहे. तर अशा परिस्थितीमध्ये भाजपनी जे काही बलून फुगवला होता तो बलून भ्रष्ट झाला आहे आणि जे दावे केले होते 220 आणि ते खोटे ठरले. बर, खोटे ठरले. बर किरणजी, थोडक्यात वेळ संपत आली आपली. भ्रष्टाचार हा ममता बॅनर्जींच्या सरकारमध्ये आहे का? तर आहे, नक्कीच आहे. रक्तरांजीच राजकारण त्यांनी नक्कीच केलं. म्हणजे पश्चिम बंगाल हे कदाचित आपल्या देशातलं एकमेव राज्य असेल ते कट मनी हा ऑफिशियली मानला जातो. म्हणजे सरकारी अधिकाऱ्यांना, नेत्यांना पैसे देणं, कमिशन देणं हे ऑफिशियली मानलं जातं. असं असताना देखील भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर जर भाजपने फोकस केलं असतं तर कदाचित भाजपला म्हणायचा अधिकार राहिला असता की आम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये लढतो आहोत. तसं झालेलं नाही. भाजपने आपली स्ट्रॅटेजी वेगळ्या पद्धतीने ठेवली. त्याचा परिणाम त्यांना जो अपेक्षित होता तो होताना दिसत नाहीये. याचा अर्थ महाराष्ट्राच्या दृष्टीने, किशोरजी तुम्ही फार छान म्हणाला की आता रिजनल पार्टींना चांगले दिवस आहेत, पण भ्रष्टाचाराच्या मुद्द्याला जर जनता खतपाणी घालत नसेल तर कदाचित तुम्हाला पण अच्छे दिन येऊ शकतात भविष्यात. बरं, काय हरकत नाही. म्हणजे किमान किशोर तिवारींचा जिथपर्यंत संबंध आहे त्यांना अच्छे दिन या गोष्टींची काही वावड नाहीये. त्यामुळे काही हरकत नाही. पाहूयात काय होतं ते. कोणाचे पक्षांचे हे होत नाही, होत जनतेचे अच्छे दिन आले पाहिजेत, एवढं मात्र एका नक्की. मुद्द्यावर आपल्याला चर्चा करताना या सगळ्या सकाळपासून कुठेच कुठल्याच वाहिनीवर किंवा कुठंच चर्चा दिसत नाही. ईव्हीएमचा मुद्दा आता निकालात निघालाय का हा प्रश्न सुद्धा तितकाच नाही, ते महत्त्वाचा मात्र आहे. आता ते मात्र सगळे आता खुश आहेत. म्हणजे प्रश्न- भाजपला आसाम मिळालंय, इकडे ममता बॅनर्जी पश्चिम बंगालमध्ये आहेत, तामिळनाडूत तसं तिकडे डीएमके आहे. त्यामुळे सगळ्यांना सगळं मिळालं. ईव्हीएम मात्र ईव्हीएमने सुटकेचा निश्वास सोडला. निर्दोष मुक्तता झाली ठीक आहे, का आपण EVM सगळे ची? मान्यवर या चर्चेत सहभागी झालात. आपल्या सगळ्यांचेही धन्यवाद. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आणि किशोरजी तिवारी यांनी सांगितलं त्याप्रमाणे News18 लोकमतकडे मॅजिक वॉल आहे आणि या मॅजिक वॉलच्या माध्यमातून काही खास गोष्टी तुम्हाला पाहायच्या एका ब्रेक नंतर.